नंदाज किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग आज आपण पाहणार आहोत चण्याच्या डाळीची भजी कशी बनवायची। चला तर मग पाहूया। भजी बनवण्यासाठी इथे मी डाळ भिजत घातली होती, ती आता आपण मिक्सरला वाटून घेऊयात। त्यामध्ये 7 ते 8 चवीनुसार मिरच्या घेतलेल्या आहेत, 7 ते 8 पाकळ्या लसूण घेतलेत, अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, हातावरती तो चोळून टाकायचा आहे। हळद घेतलेली आहे अर्धा चमचा। आता त्याच्यामध्ये 7 ते 8 पानं कढीपत्त्याची टाकलेली आहेत। ही कढीपत्त्याची पानं तुम्ही एकदा टाकून बघा, या भजीमध्ये चव खूप छान लागते। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊयात, थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात। आता हे जे मिश्रण आहे ते मिक्सरला आपण बारीक करून घेऊयात। जास्त पण पातळ नाही करायचं आहे, हे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे। आता मिश्रण बारीक करून झालेलं आहे, असंच जाडसर हे मिश्रण ठेवायचं आहे। चला तर मग आता आपण भजी करून घेऊयात। कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे। तेल गरम झालं की डाळीचे जे भजी आहेत ते असे सोडून घ्यायचे तेलामध्ये। तुम्ही बघू शकता तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे। त्यानंतर हे डाळीचे जे भजी आहेत ते असे सोडायचे आहेत। तुम्ही बघू शकता आता ह्याला झाऱ्याच्या साहाय्याने ह्याला आपण पलटी करून घेऊयात, जेणेकरून वरची पण बाजू तळली जाईल। मंद आचेवर हे भजी भाजून घ्यायचे आहेत, जास्त फास्ट गॅसवरती भाजू नका। आपले भजी जे आहेत आतून कच्चेच राहतात। तर आपले हे जे भजी आहेत त्याचा कलर चेंज होतोपर्यंत, असं लालसर होतोपर्यंत ह्याला तळून घ्यायचं आहे, म्हणजे हे जे भजी आहेत ते चांगले क्रिस्पी बनतात। तुम्ही बघू शकता मस्त आपले हे जे भजी आहेत ते तळून तयार झालेले आहेत।